तर आमच्या रिसेंट गणपतीपुळे ट्रिपमध्ये आम्ही काय काय एक्सपिरियन्स घेतले, पर हेड किती खर्च झाला, सगळं सांगतो. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कोल्हापूरहून 160 किलोमीटर गणपतीपुळे जाताना आंबा घाटातून न जाता अनुष्कुरा घाटातून जा. रस्त्याचं काम चालू आहे, त्यामुळे खूप त्रास होऊ शकतो. रत्नागिरीमध्ये पोहोचल्यावर तिथून 5 किलोमीटर असलेल्या मिऱ्या बीचला धडकलेलं बसरा स्टार हे भलं मोठं जहाज पहा. तिथे जवळ रत्नदुर्ग किल्ला पण तुम्ही पाहून येऊ शकता. रत्नागिरीमधून गणपतीपुळे 22 किलोमीटर आहे. जाताना वाटेत आरेवारे बीच लागतो. इथे तुम्ही समुद्रावरून गेलेल्या झिप लाईनचा एक्सपिरियन्स फक्त 700 रुपये पर पर्सन मध्ये घेऊ शकता. गणपतीपुळेमध्ये पोहोचल्यावर राहण्यासाठी भक्तिनिवास गणपतीपुळेमध्ये फक्त 500 रुपयांमध्ये 4 लोकांसाठी रूम मिळून जाईल. त्यानंतर बाप्पाचे दर्शन घ्या आणि मंदिरामध्ये बुंदी खिचडीचा प्रसाद 12 ते 2 या वेळेत तुम्ही घेऊन येऊ शकता. दुपारी थोडी रेस्ट घेऊन सनसेट पाहण्यासाठी गणपतीपुळेपासून 3 किलोमीटर असलेल्या भंडारपुरा बीचवर पोहोचा. अगदी कमी गर्दी, स्वच्छ आणि सुंदर समुद्र आणि निव्वळ शांतता इथे तुम्हाला अनुभवायला मिळेल. रात्री जेवणासाठी स्वाद हॉटेल मालगुणमध्ये पोहोचा. इथं तुम्हाला आत्मतृप्त करणारी मोदक आणि अमृत थाळी फक्त 200 रुपयांमध्ये मिळून जाईल. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा बाप्पाचं दर्शन घ्या. त्यानंतर गणपतीपुळेपासून 20 किलोमीटर असलेल्या जयगडमधील जयविनायकाच्या मंदिराला भेट द्या आणि त्यानंतर पॅरासेलिंगचा अनुभव घेण्यासाठी मालगुण बीचवर पोहोचा. अगदी 1,500 रुपये पर पर्सन मध्ये समुद्रावरती उडण्याची मजा वेगळीच आहे. परत संध्याकाळी मालगुण बीचवर पॅरामोटरिंगचा थ्रिलिंग एक्सपिरियन्स घेण्यासाठी पोहोचा. गणपतीपुळे मंदिराला वरून पाहण्याची मजा वेगळीच आहे. ही 15 मिनिटाची राईड आम्हाला 7,000 रुपयांना पडली. कधी गेलात तर ही राईड अजिबात मिस करू नका. आमचा 2 दिवसांचा कोकणातील सफर खूप ॲडव्हेंचरस ठरला. थोडी ओव्हर बजेट झाली ट्रिप, 10,000 ते 11,000 पर पर्सन, पण ठीक आहे, लाईफ टाईम आठवणी तयार झाल्या.